बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। मूर्तिजापूर बाजार समितीतील 1.75 कोटी फसवणूक प्रकरण तापलं। आरोपी अटकेसाठी व्यापारी शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा। मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील तब्बल 1.75 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे। मुख्य आरोपींना अद्याप अटक न झाल्याने संतप्त व्यापारी व शेतकऱ्यांनी शहरातून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत जोरदार निदर्शने केली। यावेळी आरोपी अलका अग्रवाल यांच्या घरासमोरही आंदोलन करण्यात आले। 3 दिवसात आरोपी अटक न झाल्यास 28 एप्रिल पासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आल्याने प्रकरण अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत। महाराष्ट्र न्यूज 1 साठी मुख्य संपादक इस्माईल शेख सह प्रतिनिधी श्याम वळसकर, मूर्तिजापूर। काढलेला आहे काय नेमके कृषी उत्पन्न बाजार समिती मूर्तिजापूर आर्थिक गैरव्यवहार झाल्याबद्दल आम्ही आज आक्रोश मोर्चा काढलेला आहे। आमची मागणी हीच आहे की मुख्य आरोपी अजूनही फरार आहे। 24/2 हा FIR दाखल केला कृषी उत्पन्न बाजार समितीने। त्याला जवळपास 2 महिने कालावधी होऊन गेला। 1.5 महिन्यानंतर केवल अग्रवालला अटक झाली। त्याच्यानंतर 15 दिवसांनी सुनील अग्रवालला। आता सुनील अग्रवाल यांना अटक होऊन सुद्धा 15 दिवस होत आहे, तरी पण त्याच्या पत्नी असून त्यांना पोलीस लोकांना त्याची तपासणी होत आहे। तर आमचं मुख्य आरोपीला पकडण्याचं आव्हान आहे त्यांना, तर त्यांनी या तारखेपर्यंत पकडण्यासाठी आपला मंगळवारला आम्ही उपोषणाला बसू। सांगाल सुनील भाऊ, आज ज्या प्रकारे जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे अडत्या व्यापाऱ्यांच्या वतीने, आज हा जो या अडते आहेत ते व्यापारी आहेत यांच्या जो खरोखर हा अन्याय झाला, हा खूप अन्याय झाला आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सुद्धा अन्याय झाला। शेतकऱ्यांचा जो माल आहे ह्या मार्केटमध्ये आणतात आणि त्यांना शेतकऱ्यांना आज पावतो पैसे मिळाले नाही। आता हे जे लोक आहेत व्यापारी हे माल उचलतात, परंतु यांच्याजवळ परिपूर्ण पैसा नसतात, कारण एखाद्या चांगल्या व्यापारी जो मोठा असते यांना हा माल देतो। यांनी विश्वास ठेवला, त्यांनी अग्रवाल कंपनी जे काय अग्रवाल आहेत, केवल काय त्यांचं नाव, केवल सुनील अग्रवाल आणि अलका सुनील अग्रवाल मुख्य आरोपी त्या मॅडम आहेत त्यांच्या मिसेस, त्यांना आरोपी करा। हे मी विनंती करतो आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून याच्या पोलीस प्रशासनाला की ताबडतोब ज्या मुख्य आरोपी आहेत त्यांच्या नावानं जे कंपनी आहे त्यांना ताबडतोब त्यांनी पकड वॉरंट काढून त्यांना आरोपी करण्यात यावं, त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावा आणि कोर्टातून काय जो न्याय देईल शेतकऱ्यांना आणि या व्यापारी वर्गांना हा ताबडतोब यांनी न्याय देण्याची भूमिका बजावी। नाहीतर 28 तारखेला त्यांचं उपोषण आहे। आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा देऊ असे आम्ही इथं गृहीत धरतो। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।